are taking about our next point. Before that point, we have to hear a question. Let's think question, that is a bird building on the nest on a tree, feed upon the fishes in the nearby pond. So whether the bird is a part of both, that is a tree as well as a pond ecosystem. So we know that the bird is a part of both the ecosystems. आपल्याला माहिती की तो दोन्ही पण इकोसिस्टमचा पार्ट आहे. फॉर द शेल्टर कसं आहे तर फॉर शेल्टर द बर्ड बिल्ड्स अ नेस्ट ऑन द ट्रीज. बरोबर आहे. तो काय करतो तर त्याच्या निवाऱ्यासाठी तो काय करतो नेस्ट बनवतोय ट्रीवरती. सो दॅट मीन्स दॅट इट इज द ॲडव्हान्टेज, टेक ॲडव्हान्टेज ऑफ द ट्री इकोसिस्टम. तो ट्री इकोसिस्टमचा ॲडव्हान्टेज घेतोय. ओके. मोर एव्हर काय होत आहे, इट इज अ फीडिंग ऑन द or it feeds on the fishes in the nearby pond. तो नियरबाय पॉन्डच्या तिथे असलेले जे फिशेस आहेत त्यांच्या त्या फिशेस त्या पॉन्डमध्ये असलेल्या फिशेसवरती ते त्याचं फीडिंग करतात. बरोबर. म्हणजेच काय की तो त्या पण इकोसिस्टमचा काय झाला एक पार्ट. सो बीइंग अ प्रेडेटर, तो काय होतो प्रेडेटर होतोय. द बर्ड मेंटेन्स द फिशेस. तो काय करतो प्रेडेटर होऊन ते जे बर्ड्स आहेत ते प्रेडेटर होऊन काय करतात तर त्या पॉन्डमध्ये असलेल्या फिशेसचं जे पॉप्युलेशन आहे ते मेंटेन करतात. So being the predator, the bird that maintains the population of the pond in the, thus it is also become the part of the pond ecosystem. आणि म्हणून तो pond ecosystem चा सुद्धा काय आहे पार्ट आहे. So let's take, we have to complete the chart and that chart is here and ecosystem. तर तो चार्ट आहे. So ecosystem म्हणजे काय, abiotic components and biotic components. इकोसिस्टम मध्ये काय काय असतं, अबायोटिक आणि बायोटिक कंपोनेंट्स असतात. जे रेड पेन मध्ये दाखवले ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे चार्ट आणि जे ब्लॅक मध्ये आहे ते दिलेलं आहे. सो अबायोटिक कंपोनेंट्स फिजिकल फॅक्टर्स आहे. अबायोटिक कंपोनेंट मध्ये येतात फिजिकल फॅक्टर आणि केमिकल फॅक्टर्स. देन फिजिकल फॅक्टर मध्ये कोणकोणते फॅक्टर्स येतात तर एअर, वॉटर, वेपर, देन मिनरल, सॉइल, सनलाइट. केमिकल फॅक्टर्स मध्ये काय येतं न्यूट्रिएंट्स येतात आणि मिनरल्स येतात. देन याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस लाईक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम एक्सेट्रा. आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे असणार आहे इन अबायोटिक कंपोनेंट्स. इन बायोटिक कंपोनेंट्स काय आहे ऑटोट्रॉफिक आणि इथे काय येणार मग हेटेरोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक मध्ये कोण येतात प्रोड्युसर, की जे स्वतःचं फूड काय करतात स्वतः तयार करतात. प्रोड्युसर कोण असतं प्लांट. देन हेटेरोट्रॉफिक मध्ये दोन येतात कंझ्युमर्स आणि डिकंपोजर्स. कंझ्युमर्स कोण आहे तर ॲनिमल्स आहेत. बरोबर. डिकंपोजर कोण असणार बॅक्टेरिया असणार आहे. आणि कंझ्युमर्स ॲनिमल्स जे आहेत त्यांचे परत काय येतात तीन टाईपचे कंझ्युमर्स आहेत, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर अँड द टर्शियरी कंझ्युमर. सो दिस इज ऑल अबाउट द इकोसिस्टम अँड हियर वी कंप्लीट दिस चार्ट. नाउ वी हॅव गिवन हियर some paragraph and question asked on that paragraph. So हा जो टॉपिक दिलेला आहे तुम्हाला, हा दिलेला हा पेपरमध्ये सुद्धा विचारला जातो. 3 मार्क्सचा क्वेश्चन यामुळे ते विचारला जाऊ शकतो की जिथे तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे आणि पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला इथे विचारले जातात. सो पॅराग्राफ इथे आहे की इन साऊथ इंडिया व्हेरियस प्लेसेस देअर इज अ पॅडी कल्टिवेशन ऑन द लार्ज स्केल. फ्रिक्वेंट अटॅक ऑफ द ग्रासहोपर. पॅडी आहे कल्टिवेशन केलेलं, फ्रिक्वेंट अटॅक होतो ग्रासहोपरचा ऑन दॅट फील्ड्स. देन प्रेडेटर्स आहे फ्रॉग्स इन द लार्ज नंबर्स. देन स्नेक टू फीड ऑन द फ्रॉग्स. जे स्नेक आहे ते फीड कशावरती करतात फ्रॉग्सवरती. अँड इफ द, मग तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, इफ द फ्रॉग पॉप्युलेशन्स डिक्लाइन्स सडनली. जर फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्लाइन झालं सडनली तर काय होणार. आता इथे एक गोष्ट अगोदर आपल्याला लक्षात घ्यायची आहे की पॅडी कल्टिवेशन आहे. पॅडी हे फील्ड आहे म्हणजे ते काय आहे प्रोड्युसर्स आहे. सो इथे प्रोड्युसर, नंतर ग्रासहोपर कोण आहे प्रायमरी कंझ्युमर आहे. देन फ्रॉग कोण आहे सेकंडरी कंझ्युमर आहे आणि जो स्नेक आहे तो टर्शियरी कंझ्युमर आहे. सो प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर अँड द टर्शियरी कंझ्युमर. या पद्धतीने ही गोष्ट हे असणार आहे. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन सडनली. जर फ्रॉगचं पॉप्युलेशन सडनली डिक्लाइन झालं तर काय होणार. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. त्याचा इफेक्ट पॅडी क्रॉपवरती काय होणार आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप. जर फ्रॉगचं पॉप्युलेशन सडनली डिक्लाइन झालं तर त्याचा इफेक्ट पॅडी क्रॉपवरती काय होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की
जर फ्रॉग पॉप्युलेशन सडनली डिक्लाइन झालं तर फ्रॉगमुळे काय होणार आहे, हा डिक्लाइन झाल्यामुळे याचं जे ग्रासहोपर आहे हे ग्रासहोपर वाढले जातील आणि ग्रासहोपर वाढल्यामुळे काय होणार, इथे स्नेक पण कमी होतील आणि ग्रासहोपर वाढतील आणि त्यामुळे पॅडी फील्ड जे आहे याचं जे प्रोडक्शन असेल ते काय होणार आहे, कमी प्रमाणामध्ये भेटणार आहे. सो what will be the effect on the paddy crop? So the production of the paddy crop get decline or decreases. And second question is the number of which consumer will decline and which will increases. कोणते वाढणार आहे आणि कोणते डिक्रीजेस होणार, इन्क्रीज होणार आहे आणि कोणते डिक्लाइन होणार आहे. तर फ्रॉग जर पॉप्युलेशन डिक्लाइन झालं तर काय होणार आहे, तर इथे आपल्याला माहिती आहे की प्रायमरी प्रोड्युसर आहे पॅडी फील्ड आणि प्रायमरी कंझ्युमर आहे ग्रासहोपर, सेकंडरी कंझ्युमर आहे फ्रॉग आणि टर्शरी कंझ्युमर आहे स्नेक. मग काय होईल की फ्रॉग जर सडनली डिक्लाइन झाले तर जो टर्शरी कंझ्युमर आहे तो पण डिक्लाइन होईल. टर्शरी कंझ्युमर डिक्लाइन झाला त्यानंतर ग्रासहोपर जे आहे ते इन्क्रीज होणार आहे, कारण फ्रॉग कमी झाल्यामुळे जे फ्रॉग जे आहे दॅट आर फीडिंग ऑन द ग्रासहोपर, त्यामुळे ग्रासहोपरची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे आणि जे स्नेक असतील ते कमी होतील. बरोबर. सो टर्शरी कंझ्युमर्स कमी होतील, त्यानंतर फ्रॉग कमी होतील, ग्रासहोपर इन्क्रीज होईल आणि पॅडी फील्डचं जे कल्टिवेशन आहे किंवा पॅडी फील्डचे जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो अशा पद्धतीने हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टम. जर इथे फ्रॉग सडनली डिक्लाइन झाला तर काय होणार आहे की आजूबाजूच्या शेतामधले सुद्धा या गोष्टीचा परिणाम तिकडे होणार. जर फ्रॉग इथे सडनली डिक्लाइन झाले तर इथले ग्रासहोपर जास्त वाढणार आहे आणि ग्रासहोपर जास्त वाढले तर काय होईल की त्याचा परिणाम बाजूच्या ज्या शेतांवरती पण होऊ शकतो. हा एक ओव्हरऑल इफेक्ट आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणची जी त्या पॅडी फील्डची जी इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे काय होणार आहे, इम्बॅलन्स होणार आहे. सो हे क्वेश्चन्स आहेत आणि ह्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला द्यायचे असतात. 3 मार्क्ससाठी महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे कॅन यू रिकॉल क्वेश्चन्स. सो कॅन यू रिकॉलचा फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट काय आहे, तर एनिथिंग अराउंड अस दॅट इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला जेवढं जे पण काही आहे त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट असं म्हणतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे, तर एन्व्हायरमेंटमध्ये काय असणार आहे, एन्व्हायरमेंटमध्ये फिजिकल फॅक्टर्स आहेत, केमिकल फॅक्टर्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत. अशा प्रकारे केमिकल, फिजिकल, biological different factors are there in the environment. So now we have to take a point in this topic, that is a relationship between the environment and the ecosystem. Ecosystem आणि environment चं काय रिलेशन आहे ते बघूया. सो एन्व्हायरमेंट जी आहे ती ब्रॉड कन्सेप्ट आहे. इट कॅन कंटेन द फिजिकल, देन केमिकल अँड द बायोलॉजिकल characters or biological factors that can be affecting on the living organism in any possible way. This is called as environment. याला आपण environment म्हणतो. So in short, environment जे आहे ते काय आहे, it is the condition in the surrounding us. शॉर्ट मध्ये environment म्हणजे ही आपल्या आजूबाजूची काय आहे, कंडिशन आहे. environment मध्ये काय असतं, it includes abiotic and biotic factors are continuously interact with each other. एन्व्हायरमेंट मध्ये काय होत असतं की जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात ते कंटिन्युअसली काय होत असतात, एन्व्हायरमेंट मध्ये एकमेकांशी रिलेटेड असतात आणि त्यामुळे एन्व्हायरमेंट जे आहे ते काय राहतं, तयार होते किंवा एन्व्हायरमेंट आहे हे या रिलेशनशिप वरती तयार होतं किंवा असतं. देयर आर 2 टाइप ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे 2 टाइप आहेत, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट असं का झालं, तर नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या नॅचरल थिंग्स आहेत त्या पण आपल्या आजूबाजूला असतात आणि आर्टिफिशियल थिंग्स पण आपल्या आजूबाजूला असतात. आणि आपण असं एक डेफिनेशन म्हटली आता की एनिथिंग अराउंड अस, सराउंडिंग आपल्या जे पण आहे त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. मग आपल्या सराउंडिंग नॅचरल थिंग्स पण आहे आणि काही आर्टिफिशियल थिंग्स पण आहेत. सो यावरून आपण देयर आर 2 टाइप ऑफ एन्व्हायरमेंट अँड दॅट आर द नॅचरल एन्व्हायरमेंट अँड द आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे that consisting of air, atmosphere, then water, land, soil, living organisms, etc. हे कुठे येतं, नॅचरल एन्व्हायरमेंट्स मध्ये येते. that continuously interaction between the biotic and the abiotic factors आणि यांचं कंटिन्युअसली इंटरॅक्शन होत असतं बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स बरोबर. so their interaction are very important. so basically environment consists of 2 basic factors. आपल्याला माहिती की एन्व्हायरमेंट मध्ये 2 बेसिक फॅक्टर असतात, एक असतं बायोटिक फॅक्टर आणि दुसरं असतं अबायोटिक फॅक्टर्स.
So the science of that is deals with them. मग अशा प्रकारे या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. सो असं सायन्स that deals with the study of or the interaction between the biotic and abiotic factor. असं सायन्स की जे काय करतं, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचं इंटरॅक्शन जे आहे ते स्टडी करतं. दॅट सायन्स इज कॉल्ड ॲज अ इकॉलॉजी. त्याला आपण काय म्हणतो, इकॉलॉजी असं म्हणतो. आणि इकॉलॉजीची जी मेन कन्सेप्ट आहे किंवा इकॉलॉजीचं जे बेसिक फंक्शनल युनिट आहे, इकॉलॉजी म्हणजे असं सायन्स की दॅट इज स्टडी विथ द एन्व्हायरमेंट, अबाउट द एन्व्हायरमेंट. मग याचं जे मेन फंक्शनल युनिट आहे इकॉलॉजी या सब्जेक्टचं किंवा इकॉलॉजी या टॉपिकचं, तर तो म्हणजे कोण असतं, तर इकोसिस्टीम असते. आणि इकोसिस्टीम जी आहे ती याचं फंक्शनल युनिट असल्यामुळे इकोसिस्टीमचा स्टडी यामध्ये केला जातो. आता आपल्या या अर्थवरती खूप सारे इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळतात किंवा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप सारे इकोसिस्टीम बघायला मिळतात. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ इकोसिस्टीम टेकिंग फ्रॉम द अ स्मॉल पॉट. एखादं छोटंसं आपण डबकं घेतलं तर तिथेही एक इकोसिस्टीम असते. आणि जर आपण त्या तुलनेत बघायला गेलो तर अर्थ सुद्धा एक काय आहे, इकोसिस्टीम आहे. म्हणजे छोट्याशा पॉन्ड, तळ्या, डबक्यापासनं तर अर्थ इथपर्यंत एवढी मोठी इकोसिस्टीम आहे. सो अशा प्रकारे इथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या आजूबाजूला इकोसिस्टीम प्रेझेंट असतात. आणि देर इज ऑलवेज अ रिलेशनशिप और देर इज ऑलवेज इंटरॅक्शन बिटवीन दॅट इकोसिस्टीम्स ऑल्सो. सो लार्जेस्ट इकोसिस्टीम जी आहे ती म्हणजे कोणती आहे, तर अर्थ आहे. यानंतर आपल्याला इथे एक क्वेश्चन आहे की दॅट इज विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट. कोणते सायकल आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट होतं आणि व्हॉट इज द इम्पॉर्टंट, कोणकोणते सायकल आहे. तर आपण मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत की देर आर डिफरंट सायकल. ऑक्सिजन सायकल आहे, वॉटर सायकल आहे, बायोजिओकेमिकल सायकल्स आहे. आणि हे जे सायकल नायट्रोजन सायकल आहे, हे डिफरंट सायकल आपल्या आजूबाजूला एन्व्हायरमेंटमध्ये वर्क होतात. आता याचं इम्पॉर्टंट काय, तर बायोजिओकेमिकल सायकल आपण बघतो. यावरून आपल्याला लक्षात येते की जर एखादा ॲनिमल आहे किंवा जर एखादा प्लांट आहे, हे जर काय झाले की डाय झाले सडनली, तर ते डाय झाल्यानंतर त्यांची बॉडी जी आहे ती काय होते, तर ती सॉईल तिला डिकम्पोज करतं. आणि ज्या पण थिंग्स त्याच्यामध्ये आहे ते सगळं कुठे मिसळले जातात, त्या सॉईलमध्ये मिसळले जातात. म्हणजेच काय की सॉईल कडनं ते तयार झालं होतं किंवा प्लांट जो आहे तो सॉईलपासून तयार झाला होता आणि पुन्हा परत काय झाला, तो त्या सॉईलमध्येच मिक्स झाला. म्हणजे काय झालं, हे एक सायकल कंप्लीट झालं ड्यू टू द बायोजिओकेमिकल सायकल. बरोबर आहे. त्यानंतर वॉटर सायकल आहे की वॉटर सायकलमध्ये आपल्याला लक्षात येते की काय होतं, पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं, पुन्हा थंड हवा लागली की पाऊस पडतो आणि परत तो पाऊस समुद्रात, परत त्याची वाफ होते. हे सायकल आहे आणि हे सायकल आहे म्हणून आपण जगू शकतो. सो हा याचा इम्पॉर्टन्स आहे की सायकल्स जे आहेत ते होत आहेत किंवा ते आहेत म्हणून आपण जगू शकतो. देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ द ह्युमन बीइंग्स ऑन अर्थ ड्यू टू दिस टाईप ऑफ सायकल्स. सो एन्व्हायरमेंट जे आहे ते बॅलन्स होण्यासाठी या सायकल्सची गरज किंवा हे सायकल्स चालू राहणं गरजेचं आहे. सो these are continuous operation of the various natural cycles in the environment for the environment balance. एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवण्यासाठी खूप सारे सायकल जे आहे ते प्रोसेसमध्ये असतात. सो वॉटर सायकल असेल, कार्बन सायकल असेल, देन गॅसियस सायकल्स असतील लाईक ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल. सो दॅट आर इम्पॉर्टंट फॉर द बॅलन्स द एन्व्हायरमेंट. ओके. सो ऑल्सो मेंटेन द व्हेरियस फूड चेन्स ऑफ द इकोसिस्टीम. आणि आपल्या इकोसिस्टीम मधल्या व्हेरियस फूड चेन्स ज्या आहेत ह्या फूड चेन्सला सुद्धा ते काय करतात, बॅलन्स करत असतात. आणि ह्युमनचा एक्झिस्टन्स जो आहे तो टोटली जर आपण म्हटलं तर इम्पॉसिबल आहे विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. जर नेचर असेल तरच ह्युमनचं एक्झिस्टन्स आपण आहे असं म्हणू शकतो. म्हणजे जर पर्यावरण टिकलं, एन्व्हायरमेंट जर व्यवस्थित राहिलं तरच माणूस तिकडे टिकू शकतो. सो हेन्स इट इज अ बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द एन्व्हायरमेंट. त्यामुळे ह्युमन बीइंग जे आहे त्यांची एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ह्या एन्व्हायरमेंटला काय केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे, एन्व्हायरमेंटला बॅलन्स ठेवलं पाहिजे. अँड इट इज सेड टू बी दॅट वी हॅव टू गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन द लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन, नॉट ॲज अँसेस्टर प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँसेस्टर्स. म्हणजे ही एक नेचर जे आहे ते आपल्याला आपल्या पूर्वजांकडनं मिळालेली एक प्रॉपर्टी नाही, तर ती आपल्याला फ्युचर जनरेशनसाठी टिकवून ठेवण्याची ती एक काय आहे तर गरज आहे, ती काळाची गरज आहे. अर्थ प्लॅनेट हा एक महत्त्वाचा प्लॅनेट आहे किंवा महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि तिला आपल्याला टिकवून ठेवायचं आहे.
सो हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कॉन्झर्व अवर एन्व्हायरमेंट. आणि त्यासाठी आपल्याला जर आपलं एक्झिस्टन्स या अर्थवरती ठेवायचं असेल, ह्युमन एक्झिस्टन्स ठेवायचं असेल, तर आपल्याला ह्या एन्व्हायरमेंटला कॉन्झर्व करणं गरजेचं आहे फॉर अवर फ्युचर जनरेशन्स.